नमस्कार. टॅली प्राईम मराठीमधून या एम कॉम्प्युटरच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटही द्यायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, टॅली प्राईमच्या एक्झाम्पल 2च्या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण टॅली प्राईममध्ये कंपनी क्रिएट करणं, लेजर अकाउंट्स ओपन करणं इत्यादी सर्व गोष्टी पाहिलेल्या होत्या. बेसिक अकाउंट्सच्या बरोबरीनं बिल बाय बिल अकाउंटिंग कसं केलं जातं हेही आपण पाहिलेलं होतं. त्या सिरीजमध्ये मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण काही एंट्रीज केलेल्या होत्या. सेल परचेसच्या एंट्री झाल्यानंतर बिल बाय बिल मेंटेन करत असताना पेमेंट आल्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेशन कसं होतं हे आपण पाहिलं होतं. आता इथे मी डिटेलवरती क्लिक केल्यानंतर नॅशनल ट्रेडर्स 25,000 रुपयेचा माल आपण विकला होता. त्यातले 15,000 आलेले आहेत, 10,000 यायचे आहेत. आणखीन एक बिल नील झालेलं आहे, बाकीची बिल यायची आहेत. याच याच्यातून आपण पुन्हा पुढे आपण वाउचर एंट्रीज सुरू करूया आणि त्याचे इम्पॅक्ट काय होतात ते आपण पाहूया. मी डायरेक्ट गो टूमधून क्रिएट वाउचर्समध्ये आलो. मला F6 रिसिप्टच्या एंट्रीज करायच्या आहेत. तारीख 1 मे. एक्झाम्पल यापूर्वीच आपण डाउनलोड केलेलं असणार आहे आणि कदाचित आपण हे सर्व करून पाहिलेलंही असेल. 25,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. अगेन्स्ट रेफरन्स 1,003 या बिलापोटी आपल्याला हे पैसे मिळालेले आहेत आणि हे पैसे आपल्याला चेकच्या स्वरूपात मिळालेले आहेत आणि ते आपण स्टेट बँकेमध्ये तो चेक भरलेला आहे. आता स्टेट बँकेमध्ये भरलेला चेक आहे, परंतु स्टेट बँकेचं अकाउंटच ओपन केलेलं नाही आहे. इथूनच आपल्याला अकाउंट ओपन करायचं असेल तर अल्टर सी कमांड देऊन आपण स्टेट बँक ऑफ इंडिया असं अकाउंट देऊ शकतो. याला एलाइज, मला SBI इन शॉर्ट द्यायचं असेल तर ते एलाइजसुद्धा मी इथे देऊ शकतो. बँकेचा अकाउंट आहे, बँक करंट अकाउंट आहे, त्यामुळे त्याचा अकाउंट ग्रुप आपण बँक अकाउंट घेतलेला आहे. इथे बाकीचे डिटेल्स आपल्याला भरता येतील. मी इथं कोणतेही डिटेल्स भरत नाही आहे आणि चेक प्रिंटिंगसुद्धा नो असं म्हणतोय, कंट्रोल ए. चेक नंबरचे डिटेल्स आपल्याला इथे मागणार आहे की कोणता चेक नंबर आहे, तो चेक नंबर किती तारखेचा, चेकवरती किती तारीख आहे, आणखीन तो कोणत्या बँकेचा आहे. या पद्धतीने वेगवेगळ्या बँकांचे डिटेल्स लिस्ट पण तिथे आपल्याला मिळतील. आपण नॅरेशन देऊन पुढे जाऊ शकतो. तारीख बदलण्यासाठी F2 2 मे. कुणाकडून पैसे मिळाले तर पुष्पक कंपनीकडून आपल्याला पैसे मिळालेले आहेत. पुष्पक कंपनी. किती हजार रुपये? 8,000 रुपये. बिल नंबर आहे 1,004 बरोबर. एकूण 38,500 रुपये यायचे आहेत, त्यापैकी 8,000 रुपये आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि तेही मिळालेत कॅश फॉर्मॅटमध्ये. बिंग कॅश रिसिव्ड ॲज पर रिसिप्ट नंबर जे काही असेल ते. नेक्स्ट हिरो कॉर्पोरेशन. आता या सर्वांचा इम्पॅक्ट आपल्याला आउटस्टँडिंग लिस्टमध्ये दिसणार आहे. 12,000 रुपये, 1,005 कॅश अकाउंट. नॅरेशन रिपीट करण्यासाठी कंट्रोल R. नॅरेशन रिपीट करण्यासाठी कंट्रोल R. तारीख बदलण्यासाठी F2. कुणाकडून मिळाले? नॅशनल ट्रेडर्स. आता इथे आपल्याला 1101 नंबर बिल जे आहे त्याचे 10,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत अँड 15 कॅश 10,000 मिळालेले आहेत आणि ICICI बँकेचा चेक 15,000 रुपयेचा मिळालेला आहे आणि तो आपण फेडरल बँकेत डिपॉझिट केलेला आहे. फेडरल बँकेत डिपॉझिट केलेला आहे. आता नॅशनल ट्रेडर्सचा जो चेक होता तो आपण आता आपल्याला ICICI बँकेत चेक मिळाला आणि आपल्या फेडरल बँकेत आपण तो जमा केला आहे. 25,000 रुपये. त्या 25,000पैकी आता बिल नंबर 1101 पहिलं एक बिल पेंडिंग आहे, पण त्यातलं कॅश किती मिळालेत आपल्याला? 10,000 रुपये. तर मी इथे 10,000 रुपये केले आणि फेडरल बँकेत आपण तो चेक भरलेला आहे 15,000 रुपये. आता चेक नंबर नाही आहे, परंतु चेक बँकेचं नाव आपल्याला दिलेलं आहे ICICI बँक लिमिटेड. चेक अँड कॅश रिसिव्ड ॲज पर डिटेल्स सो अँड सो. एंटर. तर आपल्याला इथे कंबाईन एंट्री आपण केलेली आहे. F2 तारीख बदलण्यासाठी अनुपम ट्रेडिंग कंपनी 15,000 रुपये. बिल नंबर 1102 आणि कॅशमध्ये इथे मी कॅश केलं.
ॲज पर रिसिप्ट नंबर सो अँड सो. आता इथे 2 जूनला एक एंट्री करायची आहे की जी एंट्री आपल्याला बँकेत पैसे भरलेले आहेत, कॅश डिपॉझिटेड इन टू फेडरल बँक. ज्यावेळेला आपण कॅश डिपॉझिट करतो किंवा कॅश विड्रॉ करतो आपल्या बँक अकाउंटमधून, त्यावेळेला आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. F4 कॉन्ट्रा. आता इथे कॅश आपल्याकडून जाणार आहे, तेव्हा कॅश अकाउंट क्रेडिट. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आपल्याकडून कॅश जाणार आहे तेव्हा कॅश अकाउंट क्रेडिट आणि बँक अकाउंट डेबिट, फेडरल बँक. नॉमिनेशन्स इथे आपल्याला द्यावे लागतील. बिंग डिपॉझिटेड इन बँक. आपण कॅश बँकेत भरल्याची एंट्री, नवीन एंट्री इथं आपण पाहिलेली आहे. पुन्हा आपल्याला पैसे आलेले आहेत. F6 रिसिप्ट, तारीख बदलण्यासाठी 1 जुलै. डिलक्स टेक्सटाईलकडून आपल्याला 15,000 रुपये आलेले आहेत. कुठलं बिल आहे? 1102. आता इथे 1 मेचं जे 1102 नंबर बिल आहे, तारीख बिल नंबर 1103, त्यापैकी 15,000 रुपये आपल्याला आलेले आहेत आणि ते आपण डिलक्स टेक्सटाईल कॅशनी आलेत. कॅश being cash received as per receipt number. नेक्स्ट पुष्पक कंपनीकडून आपल्याला 30,000 रुपये आलेले आहेत आणि ते आपण फेडरल बँकेत भरलेले आहेत. कुठल्या बिलापोटी आलेत? 1104 फेडरल बँक. कंट्रोल ए आणि इथे डिपॉझिटेड इन फेडरल बँक. 2 जुलै हिरो कॉर्पोरेशन. किती रुपये? 12,000 रुपये आपल्याला कॅश आलेले आहे आणि त्यांना आपण 350 रुपये डिस्काउंट दिलेला आहे. आपल्याला 12,350 रुपये यायचे होते. हिरो कॉर्पोरेशन 12,350. अगेन्स्ट रेफरन्स 1105 नंबर बिल. 1105 नंबर बिल आलेलं नाही. ठीक आहे, आपण चेक करूया नेमकं 1105 नंबर बिलाची स्थिती काय आहे. 1105 नंबर बिलाची स्थिती काय आहे? एस्केप. डिस्प्ले स्टेटमेंट ऑफ अकाउंट आउटस्टँडिंग रिसिवेबल. आता इथे 1105 नंबर बिल आहे ते 2 ऑगस्टचं आहे. 2 ऑगस्टचं आहे आणि त्याच्यामध्ये 42,350 रुपये यायचे आहेत. त्यामुळे आपल्याला ही रिसिप्टची एंट्री जी आहे ती 2 ऑगस्ट नंतर करावी लागेल. अदरवाईज ते ॲज अ ॲडव्हान्स म्हणून आपल्याला घ्यावं लागेल. वाउचर एंट्री F2. मी आता ही एंट्री जी आहे ती 2 ऑगस्टला करतो. 2 जुलै आपल्या प्रिंटिंगमध्ये आहे, ते लक्षात यावं यासाठी आपण आता 2 ऑगस्टला करतो आहोत. हिरो कॉर्पोरेशन 12,350. ॲडव्हान्स म्हणून पण आपल्याला ते घेता आलं असतं, पण ॲडव्हान्स घेत असताना डिस्काउंट आपण देत नाही. त्यामुळे आता इथे कॅश किती कॅश आलेली आहे? 12,000 रुपये आहे आणि त्यातलं डिस्काउंट गिवन 350 रुपये. आणि समजा आपल्याला ही एंट्री ॲज अ ॲडव्हान्स म्हणून दाखवायची असेल तर दाखवू शकतो का? 100% दाखवू शकतो. पण आता आपण 2 ऑगस्टला ही एंट्री केली. F2. 2 जुलै नॅशनल ट्रेडर्स. चेक रिसिव्ड 5,000 रुपये आणि तो फेडरल बँकेत भरलेला आहे आणि सेल्स रिटर्न माल जो पाठवला होता आपण त्यातला 5,000 रुपयाचा माल परत आलेला आहे. अगेन्स्ट रेफरन्स बिल नंबर 1001. त्यातलं चेक रिसिव्ड आणि फेडरल बँकेत किती? 5,000 रुपये. कारण 5,000 रुपयेचा चेक आलेला होता तो आपण फेडरल बँकेत भरला. आणि सेल्स रिटर्न जो पाठवला होता आपण माल जो पाठवला होता त्यातला 5,000 रुपयाचा माल परत आलेला आहे. अत्यंत महत्त्वाची एंट्री आहे. डे टू डे बिझनेसमध्ये अशा पद्धतीच्या एंट्रीची आवश्यकता असते आणि अशा पद्धतीचे व्यवहार होत असतात. आपण माल विकतो आणि काही वेळेला तो माल परत येतो, त्याची एंट्री कशी करायची ते आपण इथं नोंद घेतलेली आहे.
माल परत आलेला आहे आणि कॅश पण आले, चेक पण आलेला आहे, तो आपण पार्टीच्या अकाउंटला क्रेडिट केलेला आहे. मधून आपण आउटस्टँडिंग लिस्टसुद्धा पाहू शकतो. तर आजच्या ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बऱ्याच गोष्टी नवीन बघितलेल्या आहेत. आजच्या ह्या एक्झाम्पलमध्ये आपण कॉन्ट्रा एंट्री पाहिली. तारीख पुन्हा बदलू, 1 ऑगस्ट. डिलक्स टेक्सटाईल आपल्याला 20,500 रुपयाची क्रेडिट करावी लागेल. 20,500 रुपये अगेन्स्ट रेफरन्स 1,003 काय आहे तर कॅश आपल्याला मिळालेले आहेत 20,000 रुपये आणि त्या पार्टीला आपण डिस्काउंट दिलेलं आहे. डिस्काउंट गिवन 500 रुपये. नॅरेशन लिहित नाही आहे. कॅश डिपॉझिटेड इन बँक कॉन्ट्रा एंट्री पुन्हा कॅश अकाउंट क्रेडिट 45,000 रुपये. फेडरल बँक कंट्रोल ए बिंग कॅश डिपॉझिटेड इन बँक. तारीख बदलण्यासाठी 2 ऑगस्ट. चेक रिसीव्ड ऑफ इंडियन बँक फ्रॉम पुष्पक कंपनी. पुष्पक कंपनी F6 रिसिप्ट. पुष्पक कंपनी किती रुपये 30,500 रुपये. एंटर. अगेन्स्ट रेफरन्स 1,004 बिल पोटी. फेडरल बँकेत आपण तो चेक भरलेला आहे 30,000 रुपयेचा आणि त्या पार्टीला आपण 500 रुपये डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट गिवन हा आपला खर्च आहे, त्याप्रमाणे तो डेबिट झालेला आहे. हिरो कॉर्पोरेशन 10,350 1,005 बिल नंबर. त्याच्यामध्ये डिस्काउंट गिवन 350 रुपये आहे आणि चेक आहे तो फेडरल बँकेत भरलेला आहे. फेडरल बँक. आधी काय घ्यायचं आणि नंतर काय घ्यायचं हे आपण ठरवू शकतो. आपल्या सोयीप्रमाणे कोणतंही अकाउंट आधी किंवा नंतर आपण करू शकतो. डिलक्स टेक्सटाईल 10,000 रुपये कॅश आणि 20,000 रुपये चेक आणि 500 रुपये डिस्काउंट, तर 30,500 रुपये. डिलक्स टेक्सटाईलकडून किती यायचे आहेत तर 30,500 रुपये यायचे आहेत. अगेन्स्ट रेफरन्स हा एकच बिल राहिलेला आहे. एंटर. ₹30,500 अगेन्स्ट रेफरन्स. त्याच्यामध्ये कॅश आपल्याला किती आली आहे कॅश 10,000 रुपये. मल्टिपल एंट्रीज आपल्याला इथे करावे लागतात प्रत्यक्ष काम करत असताना. त्या पद्धतीने इथे सुद्धा मल्टिपल एंट्रीजचं आपण नोंद घेतलेली आहे. कसं करायचं ते पाहिलेलं आहे. आणि डिस्काउंट गिवन चेक कॅश आणि डिस्काउंट तिन्ही एकत्रित आपण एंट्रीज केलेल्या आहेत. तर आपल्या या एक्झाम्पलमधल्या रिसिप्टच्या एंट्रीज आपल्या इथे कंप्लीट झाल्या. आता आपण जर पाहिलं बॅलन्स शीट तर सनरी डेटर एकूण 58,500 रुपयेचं सनरी डेटर्स आहेत. हिरो आणि पुष्पक कंपनी या दोन कंपनीजकडून पैसे आपल्याला यायचे आहेत. आणि डिस्प्ले स्टेटमेंट ऑफ अकाउंट आउटस्टँडिंग रिसिवेबल जर बघितलं तर इथे आपल्याला 3 बिलं दिसतील. हिरो कॉर्पोरेशनची 2 बिलं आहेत आणि त्यातली कोणत्या कोणत्या रकमेला कधी कधी पैसे आले होते ह्या सर्व गोष्टींची डिटेल्स आपल्याला इथे दिसतात. बाकी सर्व बिलं इथे दिसत नाहीत. जी पूर्ण आपल्याला जमा झाली होती त्यांची नोंद इथे दिसत नाही आहे. आजच्या या एक्झाम्पलमध्ये आपण बिलवाईज डिटेलमध्ये रिसिप्टची एंट्री केली. बँकेत कॅश पैसे भरले कॉन्ट्रामधून त्याची एंट्री आपण केली. डिस्काउंट दिलं त्याची एंट्री आपण करून पाहिली आणि सेल्स रिटर्नची एंट्री आपण करून पाहिलेली आहे. आता सेल्स रिटर्न जे काही आपण केलं त्याचं डिटेल्स आपल्याला इथे दिसतील. आपण माल एकूण विकला होता 3,32,700 रुपयाचा. त्यातनं 5,000 रुपयेचं सेल्स रिटर्न होतं ते मायनस होऊन नेट सेल आपलं 3,27,700 रुपयाचं इथं दाखवत आहे. परचेसची एंट्रीज झालेल्या आहेत. एकूण डिस्काउंट आपण 2,200 रुपये दिलेलं आहे. परचेसच्या एंट्रीज ज्या काही आपण केलेल्या होत्या त्यातले पेमेंट आपल्याला द्यायचे आहेत. त्यातले पेमेंटच्या एंट्रीज करणे बाकी आहे. जर आपण रिपोर्ट्समध्ये गेलो आणि आउटस्टँडिंग पेएबल दाखवलं तर आपल्याला पूर्ण इथे एंट्री टू एंट्री सर्व बिलं पेंडिंग आपल्याला दिसते कारण एकही पेमेंटची एंट्री आपण केलेली नाही. तर आत्ता आपल्याला पेमेंटच्या एंट्रीज करायच्या आहेत जेणेकरून आपलं हे एक्झाम्पल आज पूर्ण होईल. एस्केप. इथूनच आपल्याला समजा वाउचर एंट्रीला जायचं असेल कंट्रोल G क्रिएट वाउचर्स. एंटर. F5 पेमेंट. तारीख बदलण्यासाठी 1 एप्रिल. पेमेंट कुणाला पेमेंट करतोय पाटकर ब्रदर्स.
तर पाटकर ब्रदर्सचं अकाउंट आपण घेतलं. किती रुपये? 15,000 रुपये. पार्टी अकाउंट डेबिट. बिल नंबर 1001. कसं पेमेंट करतोय? कॅश. बिंग कॅश पेड. दुसरी तारीख 2 एप्रिल. कुणाला पेमेंट करतोय? ओम ट्रेडर्स, मेसर्स ओम ट्रेडर्स. किती रुपये? 10,000 रुपये. बिल नंबर घेतलेला आहे. कॅश. बँकेतून पैसे आपण विड्रॉ केलेले आहेत. बँकेतून पैसे आपण विड्रॉ केलेले आहेत, तर बँक अकाउंट क्रेडिट होणार आहे. फेडरल अकाउंट बँक 25,000 रुपये. विड्रॉ करण्यासाठी आपल्याला चेक नंबर द्यावा लागतो. तो चेक दिला, किंवा ATM मधून आपण विड्रॉ करतो, किंवा विड्रॉल स्लिपने आपण विड्रॉ करत असतो. बिंग कॅश विड्रॉन फ्रॉम बँक. चेक देऊन आपण विड्रॉ केलेली आहे. तर पैसे आपण बँकेतून विड्रॉ सुद्धा केले. 2 मे पेड सामंत ब्रदर्स. FY पेमेंट सामंत अँड ब्रदर्स 40,000 रुपये. जनरली आपल्याला कॅश 20,000 पेक्षा जास्त देता येत नाही, पण एक्झाम्पलमध्ये आपण घेतलेलं आहे. आता इथे नेगेटिव्ह कॅश दाखवती आहे की आपल्याकडे कॅश बॅलन्स नाही आहे, तरी पण आपण पेमेंट करतो आहोत. त्यांनी वॉर्निंग आपल्याला दिली आणि आपण पुढे आलेलो आहोत. 2 मे. याचा अर्थ एकतर रिसिप्टची कोणती तरी एंट्री राहिलेली आहे, किंवा आपण ओपनिंग बॅलन्स घ्यायचं विसरलेलो आहोत. 18,000 रुपये. डीलर राधेकृष्ण टेक्सटाईल 18,000 रुपये. 18,000चं काय फोड आहे ते बघूया. आपल्याला कॅश मिळालेले आहेत 10,000 रुपये, आणि चेक मिळालेला आहे. आपण चेकनी पेमेंट करतोय 8,000 रुपये. 8,000 रुपये फेडरल बँकेचा चेक आपण देतो आहोत. आता कॅश नसताना कॅश पेमेंटच्या एंट्री होत असल्यामुळं आपल्याला इथं नेगेटिव्ह लाल कलरमध्ये कॅश दाखवते. ह्याचं आपल्याला नॉलेज व्हावं म्हणून आपण इथं कॅशची एंट्रीसुद्धा नेगेटिव्हमध्ये दाखवतो आहे. आता कॅशची एंट्री नेगेटिव्हमध्ये जर असेल तर त्याचं काय कारण? तर ओपनिंग बॅलन्स कॅशचं आपल्याकडं आत्ता आपण लिहिलेलं नाही, किंवा कॅश रिसिप्टची एंट्री आपण विसरलेलो आहोत. मध्येच आपण ओपनिंग बॅलन्स एक फीड करू आणि कसा बदल होतो तेही पाहू. 1 जून पेमेंट गिरीधर ग्रुप ऑफ कंपनीज. त्यांना आपण 25,000 आणि 10 35,500 रुपये. 35,500 रुपये डेबिट. 35,500चं बिल आहे. कसं पेमेंट करतोय आपण? चेक 25,000 आहे. फेडरल बँक 25,000 रुपये. कॅश 10,000 रुपये. आणि आपल्याला इथे डिस्काउंट मिळालेला आहे. डिस्काउंट रिसिव्ड 500 रुपये. आता बघा, कॅश आपल्याला लाल कलरमध्ये दिसते आणि क्रेडिट बॅलन्स दिसतोय. मी आता काय करतोय? अकाउंटमध्ये जातोय. अल्टर मास्टर, लेजर, कॅश, आणि इथे मी एक ओपनिंग बॅलन्स 1,00,000 रुपये असं दाखवतोय. बाकीचेही ओपनिंग बॅलन्स आपल्याला दाखवावे लागतील, बट आता आपण कॅश काय केलं? एक एंट्री केली. ओपनिंग बॅलन्सची नोंद आपण इथे घेतली, आणि आता आपण परत पुढच्या एंट्रीजकडे जाऊया. 2 जून. आता जर एंट्री तुम्ही केली तर आता कॅश आपल्याला डेबिट बॅलन्समध्ये दाखवेल. पाटकर ब्रदर्सला आपण पेमेंट केलं. पाटकर ब्रदर्स 12,000, 30,000 आणि 500 रुपये पुन्हा डिस्काउंट. 12 आणि 30 42,500. आता इथे काय केलेलं आहे? 121 नंबर बिल मधले 32,000 रुपये आहेत, आणि मागच्या बिलातले 10,000 रुपये. अशी दोन्ही बिलं आपल्याला इथे घ्यावे लागतील. एंटर. त्यातली कॅश आपण किती देतो आहोत? 12,000 रुपये. फेडरल बँकेचा चेक देतोय आपण 30,000 रुपये, आणि डिस्काउंट रिसिव्ड 500 रुपये. या पद्धतीने 2 बिलांच्या एकत्रित एंट्री आपण केलेल्या आहेत. 2 बिलांच्या एकत्रित एंट्री आपण केलेल्या आहेत. तारीख बदलण्यासाठी 1 जुलै. तारीख बदलण्यासाठी 1 जुलै. आणि पेमेंट कोणाला केलं? तर ओम ट्रेडर्स. किती रुपये? 20,000 रुपये.
अगेन्स्ट रेफरन्स बिल नंबर 122 कॅश अकाउंट. बँकेतून कॅश आपण विड्रॉ केलेली आहे. फेडरल बँक अकाउंट क्रेडिट 35,000 रुपये. कॅश बिंग कॅश विड्रॉन फ्रॉम बँक. तारीख बदलण्यासाठी F2 1 ऑगस्ट. पाटकर ब्रदर्स. किती रुपये? 10,000 रुपये. आता याच्यामध्ये आपल्याला काय आहे? अगेन्स्ट रेफरन्स तारीख 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला पाटकर ब्रदर्सचं कोणतंही बिल ड्यू नाही आहे, कोणतंही पेमेंट ड्यू नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? चेक करावं लागेल की आपली तारीख चुकली आहे का. डिस्प्ले अकाउंट्स लेजर पाटकर ब्रदर्स. अल्ट्रा F2 करून पूर्ण लेजर आपण बघतोय. आता त्यांच्याकडनं आपण 25,000 रुपये माल खरेदी केला होता. इथे 15,000 रुपयाचं पेमेंट केलं 1 एप्रिलचं. त्यानंतर 32,500 रुपयेचं माल विकला होता आणि 42,500 रुपये आपण त्यांना दिलेलं आहे. तर पाटकर ब्रदर्सचं 10,000 रुपयेचं एंट्री इथं आपल्याला एक्स्ट्रा होती आहे. त्यामुळे ही एंट्री आपल्याला करायची नाही, कारण ऑलरेडी नील झालेला आहे. म्हणजे एकतर ती एंट्री आपण लिहून घेताना चुकलेली आहे किंवा आपल्या प्रिंटआउटमध्ये ती चुकीची आहे. पण अशा पद्धतीने एखादी ॲक्सेस एंट्री असेल तर कसं फाइंड आउट करायचं ते आपण इथं केलेलं आहे. ओके, तर आपण ही एंट्री स्किप करू. आणखीन पुढे आपल्याला जावं लागेल. वाउचर एंट्री F2 2 ऑगस्ट. पेमेंट सामंत अँड ब्रदर्स. 3,000 रुपये कॅश, 10,000 रुपये चेक आणि 10,000 रुपयेचा माल, असं 23,000 रुपये आपण क्रेडिट करूया. अगेन्स्ट रेफरन्स 23,000 रुपये. डेबिट कॅश 3,000 रुपये. फेडरल बँकेचा चेक आपण 10,000 रुपयेचा दिलेला आहे. आणि परचेस रिटर्न 10,000 रुपये. नेक्स्ट 1 सप्टेंबर. फक्त 4च एंट्री आपल्या राहिलेल्या आहेत. राधेकृष्ण टेक्स्टाईल 15,000, 18,250, 18,000. राधेकृष्ण टेक्स्टाईल 18,250. त्यावेळेला हा बिल पण नील होणार आहे. असंच जर आपण करत गेलो तर ते सर्व बिल आपले नील झालेले असतील. फेडरल बँक 15,000 रुपये. कॅश 3,000 रुपये आणि डिस्काउंट रिसिव्ड 250 रुपये. एकच मिनिटाकरता आपण जाऊन किती राहिलेलं आहेत रिपोर्ट्समध्ये आपण रिसिवेबल आणि पेएबल्स कंट्रोल जी बिल्स पेएबल. तर आता आपले हे 3 बिल्स अजून राहिलेले आहेत. 3 बिल्स अजून राहिलेले आहेत. ओम ट्रेडर्सचे 2 बिलं आहेत. आणखीन गिरीधर ग्रुप ऑफ कंपनीचं 1 बिल आहे. आणि आपल्याला अजून एंट्रीजसुद्धा 3 करायचे आहेत. गो टूवर क्लिक केलं, क्रिएट वाउचर्सवरती आपण आलो तर डायरेक्ट तिथून आपण वाउचर्समध्ये येऊ शकतो. F2 1/9. मेसर्स ओम ट्रेडर्स 10,000 रुपये. अगेन्स्ट रेफरन्स बिल नंबर 102 दाखवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपल्याला कॅश मिळालेले आहेत 5,000 रुपये आणि परचेस रिटर्न आपण माल बरोबर नव्हता म्हणून तो परत दिलेला आहे 5,000 रुपये. त्याची एंट्री आपण इथे केलेली आहे. F2 2/9. ओम ट्रेडर्स 25,000 रुपयेचं आपण पेमेंट त्यांना दिलेलं आहे अगेन्स्ट रेफरन्स. त्यामुळे त्यांचं आता आपल्याला कोणतंही पेमेंट देणं बाकी नाही आहे. फेडरल बँक कंट्रोल ए. नेक्स्ट अँड लास्ट 2/9. गिरीधर ग्रुप ऑफ कंपनीज 12,480 रुपये. फेडरल बँक 12,200 रुपये आणि डिस्काउंट रिसिव्ड 280 रुपये. आता आपण जर रिपोर्ट्समध्ये गेलो, पेएबल्स, बिल्स पेएबल, तर कोणतंही बिल पेएबल नाही आहे. बिल बाय बिलच्या ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. इन शॉर्ट समरी मी आपल्याला एक्सप्लेन करतो. या एक्झाम्पलमध्ये आपण आउटस्टँडिंग लिस्ट कशी मेंटेन होते हे पाहायचं होतं. आणि आउटस्टँडिंग लिस्ट मेंटेन
डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, स्टेटमेंट ऑफ अकाउंट आउटस्टँडिंग. रिसिवेबलमध्ये अजून आपण इथे काही 3 बिलं पेंडिंग आहेत, तर या पद्धतीनं आपल्याला रिसिवेबल दिसेल. पेएबल इथे दिसतील, पण आता एक्झाम्पलमध्ये आपण नील केलेलं आहे. याचबरोबरीनं सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न, बँकेत पैसे भरले, बँकेतून पैसे काढले, डिस्काउंट मिळालं, डिस्काउंट दिलं, इत्यादी सर्व गोष्टी इन डिटेलमध्ये आपण या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे. व्यवस्थित डाउनलोड करून पहा, प्रॅक्टिकल करून पहा. हे एक्झाम्पल टॅलीच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये आपल्याला करून पाहता येईल. टॅली प्राईममध्येच याचं प्रॅक्टिकल केलं पाहिजे असं नाही, कोणत्याही व्हर्जनमध्ये आपल्याला हे प्रॅक्टिकल करून पाहता येईल. थँक्यू व्हेरी मच. पार्ट 3 पाहण्यापूर्वी पार्ट 1 आणि 2 हे पाहणं गरजेचं आहे. एक्झाम्पल डाउनलोड करून घ्या, सोबत लिंकमध्ये दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका.